हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओच्या नवीन अनालिसिस मध्ये. तर आपण कालचं जे लेवल्स दिलं होतं 5 तारखेच्या मार्केटसाठी, तर आजच्या दिवसात आपण इथं बघू शकतो. या ठिकाणी जे ट्रेंड लाईन दिलं होतं मी तुम्हाला हे अशा प्रकारचं, तर त्याला ब्रेक केलं तर मार्केट खाली जाईल अशा प्रकारचं तुम्हाला सांगितलं होतं माहिती. तर इथं ट्रेंड लाईनला तर ब्रेक केलेला आहे, पण ब्रेक करून त्याचं जे नेकलाईन आहे त्याला मार्केटनं ब्रेक करण्याऐवजी मार्केट डायरेक्ट वरतीच गेलेलं आहे. आणि वरती पण जिथं आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलंय तिथंच एक सपोर्ट घेतलेला आहे. इथं बघू शकता, इथं मार्केट सस्टेन केलंय आणि त्यानंतर ना वरच्या नेकलाईनला ब्रेक करून वरच्या साईडला गेलेला आहे. जर आपण बघितलं या ठिकाणी इथून ओपनिंग झालेलं आहे, तिथून मार्केट अपडाऊन करत वरच्याच लेवलला जवळपास पोहोचलेला आहे. तिथून पुन्हा सपोर्ट म्हणून हाच लेवल घेतलेला आहे. तिथून पुन्हा वरती जाऊन ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन इथून वरती जे गेलंय 24,600 नंतर 24,690 ते 24,750 सायकोलॉजिकल नंबर, आणि त्यानंतर बघितलं आपण तर 24,848 जवळपास अशा प्रकारचे 3 अप साईडचे मोमेंट मार्केटनं दिलेला आहे. आता आपण बघूया उद्याचा मार्केट अनालिसिस म्हणजेच 6 तारखेचा. तर आपण काय करणार, सिंपल या ठिकाणी सर्वात आधी ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर हे आजच्या दिवसाचं हाय पॉइंट हे आपलं पहिलं हे राहणार. त्यानंतर ना आपल्याला इथे एक आजचं जे क्लोजिंग आहे तिथं आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळेल. ते एक लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं त्या ठिकाणी 737. म्हणजे आपण इथं समजून चालू आहे की इथं 750चा जे की सायकोलॉजिकल नंबर आहे, तर ते सायकोलॉजिकल नंबरला आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार आहे. तर इथं थोडस वर खाली होत आहे. तर हे आपलं 755चा आपण समजून 750चा ट्रेंड लाईन, आणि त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला हे एक रेजिस्टन्स आपण इथं घेणार आहे. जे की मार्केटनं इथं काय केलेलं आहे, या ठिकाणी चांगलंच एक लेवल बनवलेलं आहे. हा पाठीमागचा सपोर्ट घेऊन अशा प्रकारे ह्याला सपोर्ट घेऊन इथं ह्याला रेजिस्टन्स म्हणून इथं एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं आपण आता, आणि तिथंच मार्केटनं आजचं रिएक्ट केलेलं आहे. तर त्याच्या आधारितवरती तिथे एक ट्रेंड लाईन दिलेलं आहे, आणि त्याच्या खालचं जे लेवल्स आहे ते म्हणजे या ठिकाणी. आणि इथं जर आपण बघितलं, एवढ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मार्केटनं काय केलेलं आहे, एक रेंज बनवलेला आहे, बरोबर का. ह्या रेंज बनवलेला आहे. आता उद्या मार्केट जर ह्याच्या खाली गेलं, उद्या मार्केट हे जर ट्रेंड लाईनच्या खाली गेलं, इथं कुठेही ओपन होते खाली गेलं, तर खालचे टार्गेट जे असणार आहे आपले, ते खालचं पहिलं टार्गेट इथं असणार आहे 24,575 पासून जर खाली गेला तर 24,500 जे की एक सायकोलॉजिकल नंबर आहे, तिथपर्यंत मार्केट येऊ शकतं. आणि त्याच्या जर खाली मार्केटला जायचं राहिलं तर 24,500च्या खाली या लेवलला येऊ शकतं 24,427. तर वरून एवढंच मी लेवल्स तुम्हाला देत आहे. वरून आता तसं बघायला गेलं तर पण किती लेवल्स आहे, क्लोजिंग इथं आहे 24,737 ची क्लोजिंग आहे. तिथून जर मार्केट ओपन होऊन खाली पडत असेल तर खाली ह्या 24,660 पर्यंत येऊ शकतं. जे की इथं मी रेंज बॉक्स केलेला आहे, एक झोन बॉक्स केलेला आहे झोनला, जे की इथं पाठीमागचं सगळं मार्केट दर्शवता येतं या ठिकाणी. त्या बॉक्सला येऊन पुन्हा सपोर्ट घेऊन जर वरती गेला, जर मार्केट इथं ओपन झालं या ठिकाणी क्लोजिंग पाशी ओपन होऊन खाली आलं तर या बॉक्स पर्यंत येऊ शकतं, जे की 24,660. इथून एक सपोर्ट घेऊन जर वरती गेलं तर कॉल साईडला टार्गेट 24,753 जे की सायकोलॉजिकल नंबर, आणि त्याला पण ब्रेक केलं तर आजच्या दिवसाचं हाय पॉइंट जे उद्या दिवशी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल 24,850 ला. तर एक कॉल साईडचं, आणि जर बॉक्सला ब्रेक केलं तर पहिलं टार्गेट हे आहे 24,737 24,750 धरा. तिथून खाली आलं तर 24,760 660, त्याच्या खाली गेलं 24,575, मग 24,500, आणि त्याच्या खाली 24,427 जे की इथं पाठीमागचं एक सपोर्ट घेऊ शकतं मार्केटचं. तर अशा प्रकारचे लेवल्स निफ्टीसाठी आहेत. आणि आता आपण बघूया बँक निफ्टी. आणि तर बँक निफ्टीमध्ये पण एक रेंज दिलं होतं तुम्हाला मी काल, जे की रेंजला इथं मार्केटनं काय केलेलं आहे, ओपन झाल्याबरोबर ह्या रेजिस्टन्स पर्यंत
त्या बॉक्समध्येच मार्केट काय केलंय, इथं बऱ्याच वेळ इथंच फिरलेलं आहे, बरोबर. आणि तिथं फिरून बॉक्सला नंतर ना ब्रेक केल्यानंतर ना हे वरचं टार्गेट पहिला गाठलेलं आहे, जे की 59,155चा टार्गेट गाठलेला आहे. आणि त्यानंतर ना मार्केट गेलेलं आहे 59,155 पासून 59,250 पर्यंत, तिथपर्यंत गेलेलं आहे. असे वरचे 2 टार्गेट दिलेले आहे मार्केटनं. पण खाली बघितलं तर आपण जिथं पण ओपन झालंय मार्केट, तिथून जर एक नेकलाईन आपण जर ब्रेक केलं, बघितलं हे पाठीमागचं हे जे इथं जाम झालेलं मार्केट, त्याला जर ब्रेक केलं, त्याचं नेकलाईन ब्रेक केलं, तर मार्केट इथून ब्रेक केलेला आहे, खाली इथपर्यंत आलेला आहे. आणि तो टार्गेट असणार आहे या ठिकाणी जवळपास इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे जर आपण बघितलं इथं ओपनिंग इथं झालेलं आहे 58,970 आहे, 900 ते धरूया. तिथून जर मार्केट खाली बघितलं 58,691 म्हणजे 700 धरूया. 900 पासून 700 200 पॉईंट मार्केट खाली इथपर्यंत पडलेलं आहे. आणि त्याच्या पण खाली पुन्हा 200 पॉईंट पडलेलं आहे, जे की 58,500 आहे. 58,600 पासून 58,500 पर्यंत पडलेलं आहे. आणि नेमकं तिथंच 58,500 जे की एक सायकोलॉजिकल नंबर आहे, तिथून मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊन अपसाईडला मुवमेंट केलेला आहे. तर आता बघूया आपण उद्या दिवशी कुठले लेवल्सचे कामाला येणार, उपयोगी ठरणार आपल्याला 6 तारखेच्या अनालिसिससाठी. तर तुर्तास मी काय करतो, या ठिकाणी इथं एक मी ट्रेंड लाईन ड्रॉ करतो, जे की 2 ठिकाणी कामाला येऊ शकतं. हे ट्रेंड लाईनचा मेन उद्देश म्हणलं तर काय, इथं आजच्या दिवसाचा हाय आणि इथं पाठीमागचं पण एक रेजिस्टन्स आहे, 2-3 अशा प्रकारचे आपण सगळ्याला कॅप्चर करून काय केलं, ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. आणि हे झालं पहिलं. याच्यामध्ये दुसरं म्हणलं तर इथपर्यंत, आणि तिसरा म्हणलं तर आजच्या दिवसाचं क्लोजिंग पॉइंट. आणि डाऊन साईडला म्हणलं तर बघायला गेलं तर आपण इथं बघू शकतोय, हे एक लेवल आहे आणि त्याच्या खाली शेवटचं लेवल इथपर्यंत. आता हेच सगळ्याच महत्व म्हणलं तर काय या ठिकाणी सांगायचं, तर इथं आपण बघू शकतो क्लोजिंग इथं आहे, जे की 58,970 चा क्लोजिंग. त्याला जर ब्रेक केलं मार्केट, ह्या अडकलेल्या इथं मार्केटचं जे रेंज आहे इथपर्यंत येऊ शकतं. 58,970 पासून मार्केट खाली गेला 58,948 म्हणजे 50. इथं काय खूप मोठा तेवढा मुवमेंट नाही आहे, फक्त 20 पॉईंटचा आहे. त्याच्यानंतर ना 58,800 जे की 50 पॉईंटचं मुवमेंट. आणि त्याच्या पण खाली जर बघायला गेलं आपण 58,680 ते 58,500 अशा प्रकारचं इथं मार्केटमध्ये आपण बघू शकतो. थोडंसं मोठं करतो, याला तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. आता दिसत असेल तुम्हाला व्यवस्थितपणे. तर अशा प्रकारचे आपण अप साइड आणि डाऊन साइडचे हे जे रेंज काढलंय, क्लोजिंग इथं झालेलं आहे 58,970. त्याच्यावरती जर मार्केट राहिलं 970 म्हणलं तर 59,000 जे की एक सायकोलॉजिकल नंबर, आणि पाठीमागचं इथं मार्केट झालेलं जाम, त्याला जर ब्रेक केलं 59,000 वरनं 59,124 वरचं पहिलं टार्गेट, जे की मार्केटचं इथं ऑलरेडी रेजिस्टन्स आहे, आणि 59,124 ला ब्रेक केलं तर 59,200 ते 59,267 हे कॉल साईडचे टार्गेट. आणि पोट साईडचे बघायला गेलं आपण ह्याच्यानंतर मार्केटच्या आजच्या क्लोजिंगच्या जर खाली मार्केट गेलं 59,000 ला मार्केट त्याच्या खाली गेलं तर 58,000 वरनं मार्केट खाली गेला तर 58,948 50 पॉईंटचा मुवमेंट. त्यानंतर 58,800 तिथे आपण बघू शकतो 150 पॉईंटचा मुवमेंट. त्यानंतर 58,680 ते 58,500 अशा प्रकारचे 3 लेवल्स आहेत त्याच्यामध्ये. डाऊन साईडला 3 आणि अप साईडला 3 लेवल, हे अशा प्रकारचं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकताय. तर हे आहे बँक निफ्टीचे आणि निफ्टीचे पूर्णपणे लेवल्स. नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी. भेटूया पुढच्या नवीन अनालिसिस मध्ये. तोपर्यंत नमस्कार.